गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SRG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। बघा, आपले तांत्रिकचे लेक्चर चालू आहेत, ग्रामसेवकचे, आणि भरपूर सारे लेक्चर प्लेलिस्टला तुम्हाला अवेलेबल आहे, नक्की बघा। आणि आता एक्झाम ही जवळच आहे तुमची, त्याच्यामुळे अभ्यासाला लागा आणि सर्व अभ्यासक्रम तुमचा कंप्लीट केला आहे। प्लेलिस्टला सर्व बघा तुम्ही, लेक्चर अवेलेबल आहे। बघा, फर्स्ट क्वेश्चन, जीवाणू ऊस व इतर शर्करायुक्त पिकांच्या मुळांमध्ये प्रवेश करून नत्राचे स्थिरीकरण करतात। तर कोणते जीवाणू? PSB, ॲसिटोबॅक्टर, रायझोबियम, निळे हिरवे शेवाळ। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ॲसिटोबॅक्टर। नेक्स्ट बघा, बाजरीवरील केवड्या रोगाच्या नियंत्रणासाठी खालीलपैकी शेवाळ कोणती औषधी अथवा कीटकनाशक वापरावे? तर बीज प्रक्रियेसाठी मेटॅलॉक्झिल 6 ग्रॅम, कॅप्टन 2.5 ग्रॅम, थायरम 2.5 ग्रॅम, कार्बेंडाझिम 2.5 ग्रॅम। तर आपलं राईट आन्सर काय येणार? मेटॅलॉक्झिल 6 ग्रॅम वापरावे बीज प्रक्रियेसाठी। नेक्स्ट बघा, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोणता सप्ताह साजरा केला जातो? तर कोणता सप्ताह साजरा केला जातो? वाघ गणना, वन दिन, वन्यप्राणी सप्ताह, पर्यावरण दिन। तर आपलं राईट आन्सर काय येणार? वन्यप्राणी सप्ताह। बघा, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वन्यप्राणी सप्ताह हा साजरा केला जातो। नेक्स्ट बघा, टोमॅटोवरील फळे पोखरणारी अळीची कोशावस्था कोठे असते? बघा, टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीची कोशावस्था विचारले तर ती कोठे असते? खोड, पाने, फुले, जमीन। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 जमिनीत असते टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीची कोशावस्था। चला नेक्स्ट बघा, जनावरांपासून दूध काढल्यानंतर लवकरात लवकर किती अंश सेल्सिअसपर्यंत थंड करावे? 4 अंश, 10 अंश, 4 अंश, 37 अंश। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 37 अंश सेल्सिअसपर्यंत थंड करावे। नेक्स्ट बघा, आडसाली ऊसाची लागवड केव्हा करतात? तर केव्हा करतात आडसाली ऊसाची लागवड? जून, जुलै, जानेवारी, फेब्रुवारी, ऑक्टोबर, नोव्हेंबर, मार्च, एप्रिल। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 जून जुलैमध्ये करतात आडसाली ऊसाची लागवड। लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे। नेक्स्ट बघा, शेती व्यवसायाच्या व्यापारीकरणामुळे ब्रिटिशांच्या काळात भारतावर काय परिणाम झाले? शेती व्यवसायाची भरभराट झाली, ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्या, ब्रिटिश सरकारविरुद्ध उठाव, दुष्काळ विमोचन। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 ब्रिटिश सरकारविरुद्ध उठाव झाले। लक्षात ठेवा, शेती व्यवसायाच्या व्यापारीकरणामुळे ब्रिटिशांच्या काळात भारतावर ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध उठाव झाले। नेक्स्ट बघा, भाजीपाला विक्री विषयक नियोजन कशामुळे अवघड जाते? तर कशामुळे अवघड जाते भाजीपाला विक्री विषयक नियोजन? भाजीपाल्याचा नाशवंतपणा, दलालांचे रॅकेट, जास्त उत्पादन, बाजारपेठ अभाव। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 बघा, ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे, भाजीपाल्याचा नाशवंतपणा, कारण ते जास्त काळ टिकत नाही भाजीपाला, त्याच्यामुळे त्याचे नियोजन हे अवघड जाते। चला नेक्स्ट बघा, कोणते चारा पीक दुभत्या जनावरांसाठी चांगले आहे? तर कोणते? ज्वारी, बाजरी, चवडी, मका, चवडी, मका प्लस चवडी। तर आपला राईट आन्सर काय येणार? मका प्लस चवडी। नेक्स्ट बघा, सर्वसाधारण पिकांच्या वाढीसाठी कोणता सामू चांगला असतो? तर कोणता सामू चांगला असतो? उदासीन, उच्च सामू, आम्लधर्मी, विम्लधर्मी। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 उदासीन हा सामू सर्वसाधारण पिकांच्या वाढीसाठी चांगला असतो, उदासीन। नेक्स्ट बघा, फळबागांमध्ये तुलनेने कोणते मशागत पद्धती कमी खर्चाची आहे? तर मिश्र पिके, आंतरपिके, स्वच्छ मशागत, आच्छादन। तर आपला राईट आन्सर काय येणार? आच्छादन। बघा, ऑप्शन 4 आपलं राईट आन्सर आहे। फळबागांमध्ये तुलनेने मशागत पद्धती कमी खर्चाची आहे, तर आच्छादन ही पद्धत। नेक्स्ट बघा, दुधाचा महापूर योजना खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू झाला आहे? बघा, दुधाचा महापूर योजना कधीपासून सुरू झाली आहे? 1971, 1972, 1973, 1974। तर आपलं राईट आन्सर काय ना? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 1971 पासून दुधाचा महापूर योजना ही चालू झालेली आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे। नेक्स्ट बघा, एगमार्क कोणत्या प्रकारच्या वस्तूचे प्रमाणीकरण करतो? तर कोणत्या प्रकारच्या वस्तूचे प्रमाणीकरण करतो एगमार्क? खाद्यवस्तू, कपडे, दागिने, छापील वस्तू। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 खाद्य वस्तू। बघा, खाद्यवस्तू या वस्तूचे प्रमाणीकरण करते एगमार्क।
चला नेक्स्ट, देशातील पहिली ॲग्रो SEZ कोणत्या राज्यात स्थापन झाली आहे? तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, पंजाब. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 आंध्र प्रदेश राज्यात देशातील पहिली ॲग्रो SEZ ही स्थापन झाली आहे. नेक्स्ट बघा, पाण्याची घनता सर्वात जास्त किती तापमानाला असते? 4 अंश सेल्सिअस, 1 अंश सेल्सिअस, 20 अंश सेल्सिअस, 196 अंश सेल्सिअस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 4 अंश सेल्सिअस. पाण्याची घनता सर्वात जास्त ही 4 अंश सेल्सिअस तापमानाला असते. नेक्स्ट बघा, जमिनीचा सामू किती असताना जमिनीतील सजीव विशेष क्रियाशील असतात? 6.8 ते 7.2, 7.0, 6.8 ते 8.2, 4 ते 5. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन ए 6.8 ते 7.2 इतका समूह असताना जमिनीतील सजीव हे विशेष क्रियाशील असतात. नेक्स्ट बघा, हळदीच्या कोणत्या वाणाला राजस्थान राज्यामधून अधिक मागणी आहे? तर प्रभा, प्रतिभा, वायगाव, राजापुरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? राजापुरी. बघा, हळदीच्या राजापुरी या वाणाला राजस्थान राज्यामधून अधिक मागणी आहे. तर राजापुरी नाव लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, काजूचे मूळ स्थान कोणत्या देशात आहे? तर कोणत्या देशात आहे काजूचे मूळ स्थान? अमेरिका, चीन, भारत, ब्राझील. तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4 ब्राझील आहे काजूचे मूळ स्थान. नेक्स्ट बघा, सुपारीच्या झाडास काय म्हणतात? तर काय म्हणतात सुपारीच्या झाडास? ताड, शिंदळी, माड, पोपडी. तर आपलं राईट आन्सर काय ना? हे आन्सर तुम्ही मला सांगा. बघा, याचा आन्सर तुम्ही मला द्या काय आहे ते. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते चिन्ह भारतीय प्रमाणीकरण संस्था वस्तूवर छाप मारून प्रदान करते? तर SSI, IIA, ISI, NI, NRI. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 ISI. बघा, ISI एगमार्क असते आणि ती छाप असते चिन्हाची भारतीय प्रमाणीकरण संस्था. याची लक्षात ठेवा ISI एगमार्क. नेक्स्ट बघा, प्रतवारी केलेल्या मालास गिऱ्हाईक कशी किंमत देतात? तर कशी किंमत देतात प्रतवारी केलेल्या मालास गिऱ्हाईक? जास्त, कमी, सर्वसाधारण, थोडी जास्त. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 जास्त. प्रतवारी केलेल्या मालास गिऱ्हाईक ही जास्त किंमत देतात, म्हणजे त्यांना उत्कृष्ट दर्जाचा माल हा मिळतो, त्याच्यामुळे त्या मालाला किंमतसुद्धा जास्त मिळते. नेक्स्ट बघा, परस्परांच्या मदतीने परस्परांच्या फायद्यासाठी स्वयंस्फूर्तीने उभी राहिलेली संस्था म्हणजे काय? तर व्यावसायिक बँक, ग्रामीण बँक, सहकारी संस्था, सहकारी बँक. तर आपले राईट आन्सर काय येणार? सहकारी संस्था. नेक्स्ट बघा, उच्च संरक्षित प्राण्यांच्या रोगाची प्रयोगशाळा कोठे स्थित आहे? तर कोठे स्थित आहे उच्च संरक्षित प्राण्यांच्या रोगाची प्रयोगशाळा? भोपाळ, इज्जतनगर, मथुरा, हिसार. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 भोपाळ येथे आहे उच्च संरक्षित प्राण्यांच्या रोगाची प्रयोगशाळा. लक्षात ठेवा भोपाळ. नेक्स्ट बघा, हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे. तर कोणते राज्य आहे तंबाखू उत्पादनात अग्रेसर? आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आंध्र प्रदेश. बघा, आंध्र प्रदेश हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे. नेक्स्ट बघा, भारतामध्ये नत्रस्फुरत पालाश या खताचे आदर्श गुणोत्तर शेतीमध्ये वापरण्यासाठी मानण्यात आलेले आहे. तर किती प्रमाण पाहिजे आहे भारतामध्ये नत्रस्फुरत पालाश याचे आदर्श गुणोत्तर शेतीमध्ये वापरायसाठी? 1, 2, 4, 4, 2, 1, 6.9, 3.1, 1.0 आणि 4 आहे 4, 3, 1. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 4, 2, 1. बघा, 1, 2 आणि 1 आणि 1, 2, 2 आणि 2, 4. लक्षात ठेवा असं सोपी भाषेत. 1 आणि 1, 2, 2 आणि 2, 4 म्हणजे 4, 2, 1. नत्र 4%, स्फुरत 2% आणि पालाश 1% असे आदर्श गुणोत्तर मानण्यात आले भारतात. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणाचा महाराष्ट्रातील सहकारी चळवळीशी संबंध नाही म्हणतायत? तर क्वेश्चनसुद्धा नीट वाचत चला. धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, विठ्ठलराव विखे पाटील, जनशंकरराव थोरात. तर आपलं राईट आन्सर काय येणार?
ऑप्शन 1 धनंजयराव गाडगीळ यांचा संबंध नाही आहे, बाकी यांचा संबंध आहे महाराष्ट्रातील सरकारी चळवळीशी. बघा विठ्ठलराव विखे पाटील यांचा पण आहे, वैकुंठभाई मेहता यांचा पण आहे, जनशंकरराव थोरात यांचा सुद्धा आहे. चला नेक्स्ट बघा, कोणते पीक बहुवार्षिक एकदलीय गवतवर्गीय पीक आहे? तर सेजी, संकरित नेपियर, लसूण घास, चवडी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? संकरित नेपियर. बघा संकरित नेपियर हे पीक बहुवार्षिक एकदलवर्गीय गवतवर्गीय पीक आहे. एकदल गवतवर्गीय पीक आहे. चला नेक्स्ट बघा, गहू, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी तृणधान्य सारखे बियाणे नुसते पोत्यात भरून ठेवल्यास बियाण्यातील ओलावा टक्के होईपर्यंत वाढवावे. तर किती टक्के होईपर्यंत वाढवावे ओलावा? 8%, 12%, 9%, 1%. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 12% पर्यंत होईपर्यंत वाढवावे. गहू, ज्वारी, बाजरी आणि मका ही तृणधान्य 12% ओलावा शिल्लक राहीपर्यंत वाढवावे. चला नेक्स्ट बघा, 80 क्वेश्चन पूर्ण करायचे. फास्टमध्ये 40च झाले, आणखी 40 शिल्लक आहेत, बाकी आहेत. चला बघा, हरितगृहात लागवडीस योग्य कोणत्या फुलझाडांच्या वाणाची अभिवृद्धी ऊती संवर्धनाद्वारे सर्रास केले जाते? तर ॲन्युरियम, जर्बेरा, ऑर्किड्स, वरीलपैकी सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 वरीलपैकी सर्वच. म्हणजे ॲन्युरियम, ऑर्किड्स आणि जर्बेरा या सर्वांची हरितगृहात लागवडीसाठी योग्य त्या फुलझाडांच्या वाणाची अभिवृद्धी ऊती संवर्धनाद्वारे सर्रास केले जाते. नेक्स्ट बघा, जर्बेरावरील पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी कोणती परजीवी बुरशी वापरतात? तर कोणती परजीवी बुरशी वापरतात जर्बेरावरील पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी? ट्रायकोडर्मा, व्हर्टिसिलियम, ॲस्परजिलस, पॅसिलोआयसिरम. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 व्हर्टिसिलियम ही बुरशी वापरतात जर्बेरावरील पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी. चला नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणता वृक्ष पानगळीचा आहे? तर कोणता वृक्ष हा पानगळीचा आहे? गुलमोहर, निलगिरी, सुरू, अशोक. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 गुलमोहर हा वृक्ष पानगळीचा आहे. नेक्स्ट बघा, खाली काही मासेमारी जाळ्यांची नावे दिली आहेत, त्यातील कोणते जाळे केरळ राज्यातच वापरण्यात येते? तर कोणते जाळे केरळ राज्यात वापरण्यात येते? चायनीज नेट, गिल नेट, ओट्टल, ड्रिफ्ट नेट. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 ड्रिफ्ट नेट. ही जाळे फक्त केरळ राज्यातच वापरण्यात येते मासेमारीसाठी. नेक्स्ट बघा, पिवळी क्रांती कशा संबंधी आहे? तर कशा संबंधी आहे पिवळी क्रांती? अन्नधान्य, हळद, सूर्यफूल उत्पादन, तेलबिया. तर आपला राईट आन्सर काय येणार? तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे पिवळी क्रांती. बघा पिवळी क्रांती तेलबिया उत्पादनाशी संबंधित असते. चला नेक्स्ट, कोणत्या प्रकारच्या शेतीमुळे निसर्गाची भौतिक परिस्थिती स्थिर राहण्यास मदत होते? तर शाश्वत शेती, जलसिंचन शेती, कोरडवाहू शेती, पावसावर आधारित शेती. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 शाश्वत शेती. बघा शाश्वत शेती या प्रकारच्या शेतीमुळे जीवसृष्टीची निसर्गाची भौतिक परिस्थिती स्थिर राहण्यास मदत होते. जोड्या लावा संशोधन केंद्र आणि ठिकाण. बघा अंजीर संशोधन केंद्र, तेलबिया संशोधन केंद्र, शेळी संशोधन केंद्र, बाजरी संशोधन केंद्र. तर बघा याच्या जोड्या कशा आहे? तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2. बघा ऑप्शन 2 याची राईट जोडी आहे. तर बघा 1ला 3 जाधववाडी अंजीर संशोधन केंद्र हे जाधववाडीला आहे, लक्षात ठेवा. तेलबिया संशोधन केंद्र हे जळगावला आहे आणि शेळी संशोधन केंद्र हे राहुरीला आहे. बाजरी संशोधन केंद्र धुळेला आहे. बघा 2 नंबर आहे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात पडीक जमिनीखालील खालचे क्षेत्र सर्वाधिक आहे? सांगली, पुणे, सोलापूर, अहमदनगर. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे सोलापूर. बघा
नेक्स्ट बघा, संकरणाच्या संकर पद्धतीत कोणत्या पद्धतीचा समावेश होतो? तर बाह्य संकरण, मिश्र जाती संकरण, त्रिसंकर, निकट संकरण. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 निकट संकरण. संकरणाच्या आंतसंकरण पद्धतीत इंडरडिंग पद्धतीत कोणत्या पद्धतीचा समावेश होतो? तर निकट संकरण, म्हणजेच एकाच जातीचे. नेक्स्ट बघा, जीवाणू जमिनीमध्ये पिकांच्या मुळाभोवती राहून असहजीवी पद्धतीने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात आणि पिकांना उपलब्ध करून देतात. तर कोणते जीवाणू? रायझोबियम, निळे हिरवे शेवाळ, ट्रायकोडर्मा, ॲझोटोबॅक्टर. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 ॲझोटोबॅक्टर. हे जीवाणू जमिनीमध्ये पिकांच्या मुळाभोवती राहून असहजीवी पद्धतीने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात आणि पिकांना उपलब्ध करून देतात. नेक्स्ट बघा, जगात काजू उत्पादनात अग्रेसर देश कोणता आहे? तर भारत, चीन, कॅनडा, ब्राझील. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 भारत. जगात काजू उत्पादनात अग्रेसर देश हा भारत आहे, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, विलगीकरण अंतर बाबतीत खालील विधानांचा विचार करा. तर काय आहे? बीजोत्पादनात घेण्यात आलेल्या वाणांमध्ये त्याच पिकांच्या इतर वाणांपासून परागीभवन होऊन भेसळ होऊ नये म्हणून विशिष्ट अंतराद्वारे पीक वेगळे ठेवावे लागते, त्यालाच विलगीकरण अंतर असे म्हणतात. नेक्स्ट बघा, विलगीकरणाचे अंतर हे पिकांच्या परागीभवनाच्या स्वरूपावर अवलंबून असते. स्वपरागीभवन असलेल्या पिकांमध्ये विलगीकरणाचे अंतर कमी लागते. आणि 4 आहे, परपरागीकरण असलेल्या पिकांमध्ये विलगीकरणाचे अंतर जास्त लागते. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 हे आपलं राईट आन्सर आहे. बघा खाली ऑप्शनसुद्धा दिलं आहे, 1, 2, 3 व 4, म्हणजे 4ही ऑप्शन हे आपले बरोबर आहे. बघा 4ही ऑप्शन हे बरोबर आहे. आता परत वाचून दाखवत नाही, भरपूर लांब लेक्चर होणार, त्याच्यामुळे व्यवस्थित 4ही परत तुम्ही वाचून घ्याल. आणि 4ही विधाने बरोबर आहेत, म्हणजे ऑप्शन 4 हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, कोणता पदार्थ अधिक असल्यामुळे कोवळ्या दुधास चीक किंवा कोलेस्ट्रॉल उष्णता दिल्याने घट्ट बनते? स्निग्धांश, अजीवनसत्व, अँटीबॉडीज, प्रोटीन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? प्रोटीन. बघा प्रोटीन जास्त असल्यामुळे कोवळ्या दुधास, कोवळ्या म्हणजेच ते गाय किंवा म्हैस जेव्हा विते तेव्हा जे काही सुरुवातीचं दूध असते त्या दुधास लवकर गोडा बनते तापवल्यावर, त्याला चीक म्हणतात किंवा कोलेस्ट्रॉल म्हणतात. त्यात प्रोटीन जास्त असते आणि म्हणून त्याचा गोडा बनतो. नेक्स्ट बघा, वेबसाईटच्या पत्त्याला काय म्हणतात? तर काय म्हणतात वेबसाईटच्या पत्त्याला? URL, HTML, LL, HLL. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 URL. वेबसाईटच्या पत्त्याला URL असे म्हणतात, सर्वांना माहितीच आहे. नेक्स्ट बघा, कृषी मूल्य आयोगाची स्थापना मध्ये झाली. तर कधी झाली कृषी मूल्य आयोगाची स्थापना? 1965, 1970, 1975, 1980. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 1965. कृषी मूल्य आयोगाची स्थापना 1965ला झाली, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, सेंद्रिय खतामध्ये कार्बन नायट्रोजन प्रमाण किती असते? तर किती असते सेंद्रिय खतामध्ये कार्बन नायट्रोजन प्रमाण? 1:10, 10:1, 1:15, 15:1. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 1:10 असते सेंद्रिय खतामध्ये कार्बन नायट्रोजनचे प्रमाण. नेक्स्ट बघा, शेंडा खुडणे ही छाटणीची पद्धत कोणत्या फळझाडासाठी करतात? तर कोणत्या फळझाडासाठी करतात शेंडा खुडणे ही छाटणीची पद्धत? तर कवठ, जांभूळ, अंजीर, चिंच. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 अंजिरामध्ये करतात शेंडा खुडणे छाटणीची पद्धत. नेक्स्ट बघा, वनस्पतीमध्ये प्रथिने व अमिनो आम्ले निर्मितीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची आवश्यकता आहे? तर नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फरस, बोरॉन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 नायट्रोजन. नेक्स्ट बघा, गिरीपुष्पाच्या पानांचा उपयोग कशासाठी करतात? तर शेणखतासाठी, जनावरांना खाण्यासाठी, हिरवळीच्या खतासाठी, कंपोस्टसाठी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? हिरवळीच्या खतासाठी. बघा गिरीपुष्प या वृक्षाच्या पानांचा, वृक्ष कुठे ते छोटे झाडच असतात, एक प्रकारचं गवत म्हणजे हिरवळीचं खत आहे ते.
गिरीपुष्पाच्या पानांचा उपयोग हा हिरवळच्या खतासाठी करतात, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, पेनिसिलिन प्रतिजैविक म्हणजेच अँटीबायोटिक सूक्ष्मजीवांच्या कोणत्या प्रकारापासून मिळतात? तर बुरशी, ईस्ट, विषाणू, जीवाणू. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 बुरशीपासून मिळते. पेनिसिलिन प्रतिजैविक सूक्ष्मजीवांच्या बुरशीपासून. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडीचे उत्पादन अधिक होते? तर गुजरात आणि आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक, तामिळनाडू आणि ओरिसा, राजस्थान आणि बिहार. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 गुजरात आणि आंध्र प्रदेश राज्यात एरंडीचे उत्पादने अधिक होते. नेक्स्ट बघा, भारतात 2011-12 मध्ये रासायनिक खताचा प्रति हेक्टरी वापर किती होता? तर किती होता प्रति हेक्टरी वापर 2011-12 मध्ये भारतात रासायनिक खताचा? 141.30 किलोग्रॅम, 105.5 किलोग्रॅम, 144.14 किलोग्रॅम, वरीलपैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 141.30 किलोग्रॅम होता. चला नेक्स्ट बघा, दमटपणा आणि अंधाऱ्या जागेत भाजीपाला साठवल्यास कोणत्या सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने होते? तर बुरशी, विषाणू, जीवाणू, ईस्ट. तर कोणते होते? बुरशीची वाढ होते दमटपणा आणि अंधाऱ्या जागेत भाजीपाला साठवल्यास, बुरशी. नेक्स्ट बघा, मुलांचे जन्मतः वजन कमी असणे यासाठी कोणता अन्न घटक कारणीभूत आहे? तर खनिज पदार्थ, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे. तर आपलं राईट आन्सर काय ना? प्रथिने. प्रथिने हे मुलांचे जन्मतः वजन कमी असण्याचे कारण आहे. नेक्स्ट बघा, कोबीवरील चौकोनी ठिपक्यांच्या पतंगाच्या अळीचे नुकसान होते? तर पाने करपतात, पानांच्या कडा वळतात, पानांची चाळणी होते, पानांवर चट्टे पडतात. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 पानांची चाळणी होते कोबीवरील चौकोनी ठिपक्यांच्या पतंगाच्या अळीमुळे. अशा प्रकारचे नुकसान होते. पूर्ण पानेच खाऊन टाकते चाळणीसारखी, त्याला गोल गोल ठिपके करून ठेवतात. सोयाबीनवर पण तसं होतं, लक्षात ठेवा. ज्यांनी पीक बघितलं असेल सोयाबीनचं अळी पडलेलं त्यांना माहिती आहे चाळणी कशी करते. नेक्स्ट बघा, वनस्पतीच्या पुष्पासनावरील सर्वात बाहेरचे मंडळ कोणते आहे? वनस्पतीच्या पुष्पासनावरील सर्वात बाहेरचे मंडळ विचारलं. जायांग, पुमंग, दलपुंज, निदलपुंज. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 निदलपुंज. हे पुष्पासनावरील वनस्पतीच्या पुष्पासनावरील सर्वात बाहेरचे मंडळ आहे निदलपुंज. नेक्स्ट बघा, वनस्पतीच्या ताज्या रसातील अन्नद्रव्याचे प्रमाण काढण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर मृदा परीक्षण, ऊती परीक्षण, वनस्पती परीक्षण, एकंदर पृथक्करण. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 ऊती परीक्षण असे म्हणतात वनस्पतीच्या ताज्या रसातील अन्नद्रव्याचे प्रमाण काढण्याच्या पद्धतीला, ऊती परीक्षण. नेक्स्ट बघा, मशागतीमुळे जमिनीच्या कोणत्या गुणधर्मात बदल होतो? तर कोणत्या गुणधर्मात बदल होतो मशागतीमुळे जमिनीच्या? तर जैविक गुणधर्म, भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 भौतिक गुणधर्मात बदल होतो. नेक्स्ट बघा, मोसंबीची कलमे करण्यासाठी कोणता खुंट वापरतात? तो सॉवर लाईम, स्वीट लाईम, कागदी लाईम, रंगपूर लाईम. तर आपलं राईट आन्सर काय? रंगपूर लाईम हा खुंट वापरतात मोसंबीची कलमे करण्यासाठी. नेक्स्ट बघा, फुलकोबी पिकात अति थंड हवामानात खालीलपैकी कोणता परिणाम होतो? तर कोणता परिणाम होतो अति थंड हवामानात फुलकोबी पिकात? बटनिंग, रॉटिंग, ब्लोइंग, येलोइंग, पीनेस. बघा आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 आहे बटनिंग. लक्षात ठेवा, बाकीचे थोडे म्हणजे व्यवस्थित दिसत नाही आहे, पण आपलं राईट आन्सर एकच आहे, ते व्यवस्थित दिसते. बटनिंग हा रोग होतो फुलकोबी पिकात अति थंड हवामानाच्या परिणामामुळे. नेक्स्ट बघा, IIHR बंगलोर येथे विकसित केलेल्या भेंडीच्या उन्नत वाण कोणता आहे? IIHR येथे बंगलोर येथे विकसित केलेला उन्नत वाण भेंडीचा कोणता आहे? तर परभणी क्रांती, पुसा मखमली, पुसा सावनी, अर्का अनामिका. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 अर्का अनामिका हा आहे IIHR बंगलोर येथे विकसित केलेला भेंडीचा उत्तम वाण. नेक्स्ट बघा,
CD-ROMचा माहिती तंत्रज्ञानावरील कोणत्या गोष्टीशी संबंध आहे? CD-ROMचा डेटा कम्युनिकेशन, टेलिकॉन्फरन्सिंग, मल्टीमीडिया, कॉम्प्युटर, प्रिंटिंग. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 3 मल्टीमीडिया याच्याशी संबंध आहे. CD-ROMचा माहिती तंत्रज्ञानातील मल्टीमीडियाशी संबंधित आहे. नेक्स्ट बघा, शेतकऱ्यांनी सहकारी पतसंस्थेकडून किंवा राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतलेल्या पीक कर्जाचा समावेश कर्जात होतो. तर कोणत्या कर्जात होतो? अल्पमुदत, दीर्घमुदत, मध्यम मुदत, अल्प व मध्यम मुदत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 अल्पमुदत कर्जात होतो. शेतकऱ्यांनी सहकारी पतसंस्थेकडून किंवा राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतलेल्या पीक कर्जाचा समावेश. पीक कर्ज हे अल्पमुदतीचं असते, एवढं लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, भारतीय जमिनीमध्ये कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे? तर बोरान, क्लोरीन, जस्त म्हणजे झिंक, तांबे म्हणजेच कॉपर. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 जस्त म्हणजेच झिंकाची कमतरता आहे भारतातील जमिनीत. यास झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्य हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे? कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी तर कुठे आहे? माटुंगा, मुंबई, नागपूर, अमरावती, अहमदाबाद. तर आपलं राईट आन्सर काय ना माटुंगा, मुंबई येथे आहे कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी. नेक्स्ट बघा, जमीन मुख्य किती घटकांनी बनलेली असते? तर 5, 4, 3, 2. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 2 घटकांनी बनलेली आहे जमीन. नेक्स्ट बघा, बाकीत हवा आणि पाणी आहे, 2च घटक आहे, सेंद्रिय पदार्थ आणि खनिज. नेक्स्ट बघा, आंतरमशागत म्हणजेच काय? तर अंतर न ठेवता केलेली मशागत, अंतर ठेवून केलेली मशागत, पेरणीपूर्वी केलेली मशागत, शेतात पीक उभे असताना केलेली मशागत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 शेतात पीक उभे असताना केलेली मशागत म्हणजेच आंतरमशागत होय. बघा, इझी क्वेश्चन आहे, पण काही मुलांना ते पण येत नाही, म्हणून एक्सप्लेन करावं लागतं. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये सतत वाढ होते? तर कोणत्या वनस्पतीत सतत वाढ होते? चिंच, सोयाबीन, लसूण, मका. तर आपलं राईट आन्सर काय? चिंच. चिंच या वनस्पती, चिंचेचं झाड बघा वाढतच राहते. नेक्स्ट बघा, दक्षिण पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे? 86%, 81%, 53%, 35%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 86%. नेक्स्ट बघा, अँटीरियमची कोणती जात अतिशय बुटकी आहे? तर कोणती आहे अँटीरियमची अतिशय बुटकी जात? रॉकेट हायब्रिड, मॅजिक कार्पेट, टॉम थंब, माजस, नानन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 मॅजिक कार्पेट ही अँटीरियमची जात अतिशय बुटकी आहे. अतिशय बुटकी जात आहे अँटीरियमची, लक्षात ठेवा, मॅजिक कार्पेट. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणते कार्य शेतकऱ्यांवर बंधनकारक असते? तर वाहतूक, प्री-कुलिंग, विक्री, प्रतवारी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? वाहतूक हे कार्य शेतकऱ्यांवर बंधनकारक आहे. नेक्स्ट बघा, कोणत्या फळाच्या निर्यात क्षेत्रात शिरकाव करण्याची आवश्यकता आहे? तर मोसंबी, द्राक्ष, आंबा, डाळिंब. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 द्राक्ष. बघा, द्राक्ष या फळाच्या निर्यात क्षेत्रात शिरकाव करण्याची आवश्यकता आहे. नेक्स्ट बघा, जमिनीतील विविध कणांच्या मांडणीला काय म्हणतात? जमिनीची समुच्चता, जमिनीचे फूल, जमिनीची रचना, जमिनीचा पोत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 जमिनीची समुच्चता असे म्हणतात जमिनीतील विविध कणांच्या मांडणीला. नेक्स्ट बघा, भूमध्य समुद्री हवामानाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारच्या वनस्पती आढळतात? तर ऑप्शन बघा, 1 आहे साग, आंबा, चिंच, ओक, लार्च. 2 आहे सदाहरित ओक, ऑलिव्ह, संत्री, द्राक्ष. 3 आहे नारळ, सुपारी, साग, अक्रोड. 4 आहे देवधर, पाईन, स्प्रूस, फर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 सदाहरित ओक व ऑलिव्ह, संत्री, द्राक्ष. नेक्स्ट बघा, भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर कोणत्या वाऱ्यामुळे पडतो? उत्तर पूर्व मोसमी वारे, पूर्व पश्चिम मोसमी वारे, दक्षिण पश्चिम मोसमी वारे, पश्चिम पूर्व
मोसमी वारे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 उत्तर पूर्व मोसमी वाऱ्यांपासून भारतात दुसऱ्या क्रमांकाचा पावसा पडतो. नेक्स्ट बघा, शेती कामासाठी सर्वोत्कृष्ट बैल कोणते आहे? तर खिल्लार, जर्सी, उस्मानाबादी, साहिवाल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 खिल्लार. बघा, खिल्लार ही जात शेती कामासाठी सर्वोत्कृष्ट बैलाची आहे. गायीची जात आहे खिल्लार, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, जमिनीमधील उपलब्ध स्फुरदच्या फक्त किती टक्के स्फुरद पिकांना उपलब्ध होते? तर किती टक्के स्फुरदा पिकांना उपलब्ध होते? जमिनीमधील उपलब्ध स्फुरदाच्या 10 ते 15%, 20 ते 25%, 5 ते 10%, 40 ते 45%. तर आपलं राईट आन्सर आहे 10 ते 15% एवढे स्फुरद पिकांना उपलब्ध होते. नेक्स्ट बघा, क्षारयुक्त विम्ल जमिनी सुधारण्यासाठी कोणत्या सेंद्रिय पदार्थाचा उपयोग करतात? तर चिपाड, मळी, प्रेसमड केक, स्टेट वॉश. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 प्रेसमड केक. क्षारयुक्त विम्ल जमीन सुधारण्यासाठी प्रेसमड केक या सेंद्रिय पदार्थाचा उपयोग हा करतात. नेक्स्ट बघा, जनावरांच्या पोटाच्या कोणत्या भागाला आंबवन पिंप असे म्हणतात? तर कोणत्या भागाला म्हणतात आंबवन पिंप? जनावरांच्या जठरिका, ओमेझम, जालिका, रोमंथिका. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4 रोमंथिका. जनावरांच्या रोमंथिका या पोटाच्या भागाला आंबवन पिंप असे म्हणतात. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा प्रत्यक्ष बायोटेक्नॉलॉजीशी संबंध नाही? तर रासायनिक खते, जीन बँक, क्लोनिंग तंत्रज्ञान, जेनेटिक इंजिनिअरिंग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 रासायनिक खते. या गोष्टीचा प्रत्यक्ष बायोटेक्नॉलॉजीशी संबंध नाही. नेक्स्ट बघा, रॉयल कमिशनने आपल्या शेतीवर अहवाल वर्षामध्ये सादर केला. तर कोणत्या वर्षात सादर केला रॉयल कमिशनने शेतीवरील अहवाल? 1905, 1929, 1928, 1935. तर आपलं राईट आन्सर काय? 1928 मध्ये रॉयल कमिशनने आपल्या शेतीवरील अहवाल हा सादर केला. नेक्स्ट बघा, सरळ खते म्हणजे काय? तर काय होते सरळ खते म्हणजे? एकाच अन्नद्रव्याचा पुरवठा करणारी खते, शेतात सरळ टाकावयाची खते, अनेक अन्नद्रव्याचा पुरवठा करणारी, सरळ अन्नद्रव्याचा पुरवठा करणारी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? एकाच अन्नद्रव्याचा पुरवठा करणारी खते म्हणजे सरळ खते. त्यातून सरळ खत कोणतं आहेत? जसा युरिया फक्त नत्राचे सप्लाय करते. नेक्स्ट बघा, कोरडवाहू शेती पद्धतीत पावसाचे पाणी जमिनीत साठवून ठेवण्यासाठी कोणत्या उपचाराचा समावेश होत नाही? तर सलग समतोलचर, नाला बांध, गॅम्बियन बंधारा, केटीवियर म्हणजेच कोल्हापूर पद्धतीचा बंधारा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 केटीवियर म्हणजेच कोल्हापूर पद्धतीचा बंधारा. बघा, केटीवियर यालाच कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असे सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, पपई पिकास कोणत्या प्रकारची जमीन मानवत नाही? हलकी, सुपीक, पोयट्याची, पाणथळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? पाणथळ जमीन ही मानवत नाही पपई पिकास. नेक्स्ट बघा, वनस्पतीच्या पक्व पानांवर कोणत्या अन्नद्रव्याचा जास्तीच्या प्रणालीमुळे नेक्रोसिस आढळतो? तर बोरान, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम. तर आपलं राईट आन्सर काय ना? बोरान. बघा, वनस्पतीच्या पक्व पानांवर बोरान अन्नद्रव्याच्या जास्तीच्या प्रणालीमुळे नेक्रोसिस हा आढळतो. चला तर आपलं लेक्चर इथेच थांबूया आपण. भेटूया नेक्स्ट लेक्चरला.